Okay, today we will solve first problem of amalgamation. Okay, yesterday we have completed some journal entry and some information about the amalgamation of firm. Okay, first problem is very important. If you are able to solve the first problem, or if you are able to concentrate on the first problem, you will be able to solve any problem actually. Okay, so थोडं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल ऍक्च्युली पूर्ण. ओके, मी प्रॉब्लेम रीड करतोय. A and B carrying on independent business and their position on 31st/3/2013 is reflected in the balance sheet given below. ओके, आता बघा हे दोन बिझनेसेस प्रोव्हाइड केलेत ए अँड बी. ओके, आता हे दोन्ही जे बिझनेसेस मेन्शन केले ते ए कंपनी नाहीये किंवा फर्म पण नाहीये ऍक्च्युली. ओके, ए जी आहे ती एक सोल प्रोप्रायटरशिप आहे आणि बी चं सुद्धा एक सोल प्रोप्रायटरशिप आहे. आणि त्या दोन सोल प्रोप्रायटरशिप कंबाईन होऊन बोथ ऑफ देम फॉर्म पार्टनरशिप फर्म फ्रॉम 1st/4/2013. ओके, म्हणजे त्या पार्टनरशिप फर्म मध्ये त्यांनी कन्वर्ट म्हणजे दोन्ही मर्ज होऊन किंवा दोघांचं अमलगमेशन होऊन फर्म त्यांनी क्रिएट केलेली आहे. ओके, दोन दोन सोल प्रोप्रायटरशिप होते आणि आता ते फर्म मध्ये कन्वर्ट करणार आहेत. कधी 1/4/2013 ऑन द स्टाईल ऑफ AB and company. Okay, the name of the new firm is AB and company. So there are two sole proprietorship, all two proprietorship A and B. Okay, and आणि ते ऍक्च्युली कन्वर्ट करतायत किंवा ते फॉर्म होणार आहे त्यांची AB and company. ओके, आता आपल्याला अमलगमेशन करायचं तर ज्या पहिल्या ज्या ओल्ड दोन कंपनी आहेत ना किंवा ओल्ड ज्या फर्म आहेत किंवा सोल प्रोप्रायटरशिप आहेत ऍक्च्युली ते ऍक्च्युली त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं नाहीये. पण जे ओल्ड जे बिझनेस आहेत ते आपल्याला क्लोज डाऊन करायचे किंवा ओल्ड जे बिझनेस आहेत आपल्याला त्याचं डिझोल्युशन करायचंय. म्हणजे आपली फर्स्ट एम असणार आहे. सेकंड आहे आपल्याला न्यू फॉर्म मध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायची असतील किंवा बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितली असेल ती सिच्युएशन नुसार आपल्याला ती प्रिपेअर करायला लागेल जी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फर्स्ट वी विल हॅव टू प्रिपेअर द परचेस कन्सिडरेशन. ओके, आता परचेस कन्सिडरेशन कोणत्या मेथडने आपल्याला विचारलं आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आणि ते प्रिपेअर करावं लागेल. ओके, there are only two methods of calculation of purchase consideration in case of amalgamation of firm. That is, first one is net asset method and second one is lump sum method. In 99% problem you will be asked to prepare the purchase consideration by net asset method. There is only 1% chance that you will have lump sum method in your problem. ओके, या आपण प्रॉब्लेम मध्ये नेट ऍसेट मेथडच असणार आहे. ओके, तर आपण बघूया. तर आता हे ज्या सर्व फिगर्स ज्या दिसत आहेत ना पूर्ण बॅलन्स शीट मध्ये त्यांना आपण बोलणार बुक व्हॅल्यू किंवा ओल्ड व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू आपण मेन्शन करणार आणि ज्या खाली ज्या आपल्याला ज्या फिगर दिसतील इथे त्या सर्व ऍग्रीड व्हॅल्यू असणार आहेत. ओके, पीसी कॅल्क्युलेट करताना आणि न्यू फॉर्म मध्ये वी विल हॅव टू यूज दिस रिवाइज व्हॅल्यू ऑर ऍग्रीड व्हॅल्यू. Okay, and in case of closing the books of old firm, okay, in the case of closing the books of old firm we have to use these figures. Okay, म्हणजे आपल्याला ह्या फिगर्स आपल्या ओल्ड फॉर्मचे अकाउंट्स क्लोज करताना यूज करायचे. न्यू फिगर्स आपल्याला यूज करायचे पीसी कॅल्क्युलेट करताना आणि न्यू फॉर्म मध्ये. न्यू फॉर्म म्हणजे एबी अँड कंपनी मध्ये. ओके, तर आता मी रीड करतोय. कॉन्सन्ट्रेशन करा कारण की फर्स्ट प्रॉब्लेम थोडंसं ऍक्च्युली डिफिकल्ट का म्हणेन कारण की लेंदी प्रोसेस आहे. 5 प्रकारचे ऍक्च्युली ते आपल्याला 5 प्रकारे काही विचारलं जाऊ शकतं. म्हणजे पीसी तर फायनली आपल्याला कंपल्सरी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म. आता ओल्ड फॉर्म 2 आहेत त्यामुळे दोन्ही फॉर्मचे आपले लेजर अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला लागतात किंवा जर्नल एंट्री विचारल्या जातात. तर दोन्ही फॉर्मच्या जर्नल एंट्री आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. आणि न्यू फॉर्म मध्ये जर्नल एंट्री सुद्धा विचारल्या जाऊ शकतात आणि बॅलन्स शीट सुद्धा विचारली जाऊ शकते. म्हणजे ह्या 5 गोष्टी विचारल्या जातात. पीसी, ओल्ड फॉर्म लेजर अकाउंट, ओल्ड फॉर्म जर्नल एंट्री, न्यू फॉर्म जर्नल एंट्री अँड न्यू फॉर्म बॅलन्स शीट. अशा 5 पैकी कुठले 2 ते 3 गोष्टी आपल्याला विचारलेल्या असतात. त्यामुळे ते थोडंसं लेंदी सुद्धा आहे आणि कधी तुम्ही स्टेप बाय स्टेप कधी फॉलो केलं नाही तर ते तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट सुद्धा वाटतं. त्यामुळे स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आता काल आपलं लेक्चर झालं, किती जणांनी त्याची रिव्हिजन केली हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. काल लेक्चर झाल्यानंतर तुम्ही रिव्हिजन केली का? ते स्टेप्स तुम्ही लक्षात घेतल्यात का? देर आर 7 to 8 steps for closing the books of old firm that you must actually remember. First one is transfer of asset to realization at book value. Second, transfer of liabilities to realization at book value, external liabilities. Okay, next, transfer of reserve and surplus, okay, to the capital account. Next, transfer of accumulated losses to the capital account. By after completion of these 4 steps, you will find that your balance sheet is nil. Okay, and after that you will pass the next journal entry, PC due. Okay, new company account debit to realization account.
Next, you will pass the journal entry related to assets and liabilities sold and paid. Okay, asset sold or asset taken over. Next, liability paid or liability taken over. Next, you will pass the journal entry related to the realization expenses. Okay, after that you will pass the journal entry other extra journal entry which are included in the problem actually, and after that you will close the realization account first, and that realization account balance you will distribute between the partners or all firms or partner in old profit sharing ratio, and that you will transfer to the capital account. And then finally you will close the capital account and transfer that balance to the new firm account. Okay, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण स्टेप्स करायच्या. तर ह्या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, आता प्रॉब्लेम रीड करतोय. आता प्रॉब्लेम मध्ये ह्या ज्या ऍग्रीड व्हॅल्यू ज्या प्रोव्हाइड केल्या त्यावरून आपल्याला पीसी क्रिएट करायचं आहे. ओके, पीसी क्रिएट करायचं आहे. तर आपण बघूया. फर्स्ट आपली ऍडजस्टमेंट दिली तर कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप फर्म, म्हणजे ही जी न्यू फर्म आहे ना त्या रिलेटेड प्रोव्हाइड केलेला आहे. तर कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप फर्म वुड बी 4,80,000. मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल ऍडजस्टमेंट रिलेटेड ऍडजस्टमेंट असू शकते. तर ही कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे. त्या न्यू फर्मचं त्यांनी टोटल कॅपिटल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं 4,80,000 अँड टू बी कंट्रीब्युटेड बाय देम इन द रेशिओ ऑफ 2:1. कारण की दोनच पार्टनर आहेत. ओके, ए आणि बी. ए कंपनीचा ए पार्टनर, बी कंपनीचा बी पार्टनर, असे दोन जे पार्टनर आहेत ते मिळून तुमची एबीएन कंपनी क्रिएट होणार. त्यामुळे तुमचा न्यू रेशिओ आहे 2:1 ओनली. ओके, तर हे 2:1 रेशो मध्ये हा जो कॅपिटल आहे दॅट कॅपिटल यू विल डिस्ट्रीब्यूट इन 2:1 रेशो इन द न्यू पार्टनरशिप फर्म. न्यू पार्टनरशिप फर्म मध्ये म्हणजे जेव्हा आपण नवीन कंपनीचे अकाउंट्स प्रिपेअर करणार आहोत, जर्नल एंट्री आणि लेजर पोस्टिंग, बॅलन्स शीट, तेव्हाच आपल्याला ही ऍडजस्टमेंट यूज करायची, कारण हिचा आता ओल्ड फर्मशी काही संबंध नाहीये. ओके, आणि ऍक्च्युली पीसीसी सुद्धा काही संबंध नाही. परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट साठी सुद्धा याचा काही उपयोग होणार नाहीये. ओके, नेक्स्ट बघूया. द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल बिझनेस टू बी रिव्हॅल्यूड एज अंडर, म्हणजे ह्या सर्व रिव्हॅल्यूड दिलेल्या आहेत, ऍग्रीड व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता ॲसेट्स ऑफ ए कंपनी, ए म्हणजे हा फक्त ए रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, स्टॉक टू बी रिटर्न डाऊन बाय 15%. ओके, म्हणजे आपल्या स्टॉकची व्हॅल्यू आपल्या रिड्यूस करून आपल्या न्यू व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायची. डाऊटफुल डेटर्स एस्टिमेटेड टू ₹16,526. ओके, डाऊटफुल डेट्स आपल्याला एवढे क्रिएट करायचे, म्हणजे आरडीडी आपल्याला एवढी क्रिएट करायची. पण मी तुम्हाला आरडीडी रिलेटेड एक इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली होती. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये आरडीडी किंवा रिबेट ऑन क्रेडिटर्स असतील तर ते आपल्याला सेपरेट शो करायचे. म्हणजे आरडीडी तुम्हाला लायबिलिटी साईडला शो करायचे आणि डेटर्स आहेत ते ऍसेट साईडला शो करायचे, पण ग्रॉस व्हॅल्यूला. ओके, म्हणजे ए कंपनीचे डेटर्स किती आहेत? 1,78,000. तर 1,78,000च तुम्हाला ऍसेट साईडला शो करायचे आहेत, आणि लायबिलिटी साईडला आरडीडी मेन्शन करायचे 16,526. ओके, फर्निचर टू बी रिव्हॅल्यूड ॲट 4,000, म्हणजे फर्निचरची नवीन व्हॅल्यू त्यांनी प्रोव्हाइड केलेली 4,000 ही आपल्याला यूज करायची. मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट 2,000. सर्व रिव्हॅल्यूड आपल्याला यूज करायचे. ओके, आणि रिव्हॅल्यूड सोडून कधी कुठली एखादी ऍसेट्स कधी उरलेली असेल ना इथे, तर आपल्याला ती बुक व्हॅल्यूला कन्सिडर करायची. ओके, ती एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी स्पेसिफिकली मेन्शन केलं दॅट एसेट इज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म, देन दॅट एसेट वी विल एक्सक्लूड फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीसी. ओके, बट if any asset is in the old balance sheet and information is not provided in the adjustment, at that time we will consider that asset is taken over at book value. ओके, म्हणजे समजा स्टॉक रिलेटेड काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही, ते दिलेली ऍक्च्युली, पण समजा स्टॉक रिलेटेड काहीच इन्फॉर्मेशन दिलेलं नाहीये, तर आपण 3,40,000 आपण स्टॉक आपण पीसी मध्ये सुद्धा मेन्शन केला असता. ओके, कारण की ते काहीच इन्फॉर्मेशन कधी ही सेंटेन्स कधी दिला नसतं, तरी सुद्धा आपण स्टॉक आपण कन्सिडर केला असता 3,40,000ला बुक व्हॅल्यूला. पण त्यांनी कधी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे स्टॉक इज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म, ऍट दॅट टाइम ओनली वी विल नॉट कन्सिडर दॅट स्टॉक इन कॅल्क्युलेशन ऑफ पीसी अँड इन न्यू फर्म ऑल्सो. ओके, तर ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन मध्ये कधी स्पेसिफिकली एक्सक्लूड केली असेल एखादी ऍसेट किंवा एखादी लायबिलिटी, तर ती आपल्याला पीसी मध्ये घ्यायची नाहीये. पण कुठलीच इन्फॉर्मेशन त्या लायबिलिटी किंवा ऍसेट बद्दल दिलेली नाहीये, तर आपल्याला बुक व्हॅल्यू कन्सिडर करायचे. ओके, तर ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, नेक्स्ट रिलेटेड टू बी फॉर्म आपल्याला दिलेले आहे. स्टॉकचे दिलेले 10% रिटर्न डाऊन करायला सांगितलेले, डाऊटफुल डेट सांगितले 7,100, आणि रेस्ट ऑफ द ऍसेट टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू, म्हणजे बाकीच्या सर्व ऍसेट बुक व्हॅल्यूला टेकन ओव्हर केलेले आहेत म्हणून मेन्शन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे द फर्म टेक्स ओव्हर ओनली ट्रेड लायबिलिटीज. Okay, in the last lecture, I have already told you trade liability means only creditors and bills payable. Other than those two, we will not consider other assets, actually, other liabilities.
So here are actually three liabilities, external liabilities, that is sundry creditors, outstanding expenses, and bills payable. But out of the three liabilities, only two are trade liabilities, that is sundry creditors and bills payable. So outstanding expenses is not taken over by the new firm. They have specifically mentioned, okay, indirectly. What they have mentioned, the firm takes over only trade liability. That means only two liabilities are taken over by the new firm, that is creditors and bills payable, and one under other liability which is included in the balance sheet of the old company or the old firm, but new firm has not taken over this liability. So old firm have to pay this liability. ओके, म्हणजे आपण जेव्हा लायबिलिटीच्या एंट्री करणार आहोत, लायबिलिटी पेड आणि लायबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर, तेव्हा आपल्याला ह्या लायबिलिटीज आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके, म्हणजे 1500 आणि 400 आपल्याला 4000 आपल्याला पेमेंट करायचं आहे. ते आपल्याला शो करायचं ओल्ड फॉर्मचे अकाउंट क्लोज करता. बघा, असं त्यांनी स्पेसिफिकली कुठेच मेन्शन केलेलं नाहीये की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड करा म्हणून. पण ते ऑब्वियस आहे, लायबिलिटी आहे. जेव्हा आपण ओल्ड फॉर्मचं आपण अकाउंट जेव्हा क्लोज करणार आहोत, तेव्हा ती कंपल्सरीली आपल्याला पेड करावे लागतील. कारण इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी दिलेलं नाहीये, ती पेड केलेली नाहीये म्हणून असं कधी त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं असतं, की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इज नॉट पेड बाय ओल्ड फर्म. तर आपल्याला पेड करण्याची गरज नव्हती. पण एखादी ॲसेट आहे किंवा एखादी लायबिलिटी आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं नाहीये, तर ती आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजे ती लायबिलिटी आहे, तर ही पेड करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. तर आता ही लायबिलिटी पेड करण्यासाठी ना आपल्याला कॅशचा जो बॅलन्स आहे ना, तो मायनस करून आपल्याला रिअलायझेशनला ट्रान्सफर करायचा. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं, की जो कॅशचा जो बॅलन्स असतो, तो आपल्याला रिअलायझेशनला ट्रान्सफर करताना अदर एक ॲडजस्टमेंट आहेत, ते आपल्याला कन्सिडर करायच्यात. नंतरच आपल्याला रिमेनिंग बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. किंवा तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, तुम्ही कॅश अकाउंट प्रिपेअर करा. कॅश अकाउंटचा जो फायनल बॅलन्स उरेल, तोच रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करा. ओके. पण अकाउंट प्रिपेअर करण्याची एवढी गरज नसते, कारण तुम्हाला तिथे एकच ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे? की ह्या ज्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, ते आपल्याला फक्त पेमेंट करायचे. किती रुपये गरजेचे आहेत? ₹1,500 एसाठी आणि एची कॅश किती आहे? ₹2000. मग 2000 मधून 1,500 मायनस केले, तर आपले किती कॅश उरेल रिमेनिंग? 500. मग आपण रिअलायझेशनला कॅश ट्रान्सफर करताना फक्त ₹500 आपण कॅश आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि बीसाठी बघा 4000 आपल्याला रिक्वायर्ड आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेमेंट करण्यासाठी आणि कॅशमध्ये बॅलन्स फक्त 400 आहे. ओके. त्यामुळे आपण कॅश न यूज करता आपला बँक बॅलन्स सुद्धा आहे, तर बँक बॅलन्स आपण यूज करूया. मग बँक बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करताना फक्त 11,000 आपण ट्रान्सफर करणार आहोत रिअलायझेशन अकाउंटला. ओके. आपल्याला कॅशचा किंवा बँकचा बॅलन्स ट्रान्सफर करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ओल्ड रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करताना, की कुठली ॲडिशनल ॲडजस्टमेंट आहे का? की रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड आहेत का? म्हणजे आपल्याला रिअलायझेशन एक्सपेन्सेस कधी पेड करायचे असतील, तर ते कॅश आपल्याला बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे. ओके. कुठलीही ॲडजस्टमेंट रिलेटेड टू कॅश और बँक असेल ना, तर ती पहिले ॲडजस्टमेंटची आपल्याला प्रोव्हिजन आपल्याला आधी करून ठेवायची आणि रिमेनिंग कॅश किंवा रिमेनिंग बँक बॅलन्स आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायची. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. ओके. मग आता आपण कॅश ट्रान्सफर करताना 2000 ट्रान्सफर करणार नाही, तर किती ट्रान्सफर करणार? ₹500. आणि बीची बँक ट्रान्सफर करताना 15,000 ट्रान्सफर करणार नाही, तर किती ट्रान्सफर करणार आपण? 11,000 आपण ट्रान्सफर करणार आहोत. कुठे ट्रान्सफर करणार आपण? रिअलायझेशन अकाउंटला सुद्धा ट्रान्सफर करताना तेवढीच आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि जेव्हा न्यू फर्म जे टेकन ओव्हर करेल, ती सुद्धा आपण तेवढीच आपण कमी करूनच आपण ट्रान्सफर करणार. कारण की न्यू फर्ममध्ये सुद्धा कॅश अवेलेबल तर पाहिजे ओल्ड फर्ममध्ये, तरच तेवढी ती कॅश टेक ओव्हर करू शकतील ना. मग जेव्हा आपण पीसी जेव्हा क्रिएट करणार आहोत, तेव्हा एची कॅश आपण किती ट्रान्सफर करणार? ₹500 आणि बीची बँक किती आपण ट्रान्सफर करणार आहोत? ₹11,000. ओके. बघा प्रॉब्लेम आहे आणि यू आर रिक्वायर्ड टू पास द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए अँड बी. म्हणजे आपल्याला ए आणि बीचे अकाउंट्स आपल्याला क्लोज करायचे, त्याच्यासाठी जर्नल एंट्री प्रिपेअर करायचे अँड ऑल्सो प्रिपेअर द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. ओके. न्यू फॉर्ममध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट सुद्धा आपल्याला क्रिएट करायचे. ओके. एकच मिनिट हा. अटेंडन्स कुठे घेतली? अटेंडन्स ओके.
ओके. आता आपण फर्स्ट पीसी आपल्याला फाइंड आउट करायचं. पीसी कसा प्रिपेअर करायचा, आता मी डायरेक्ट ऍक्च्युअली ते आपले सोल्युशन आहे त्यामधून डायरेक्ट तुम्हाला दाखवतो पीसी कशा पद्धतीने क्रिएट करायचा. बघा पहिल्यांदा ए फर्मचा आपण क्रिएट करूया, नंतर बी फर्मचा आपण क्रिएट करूया, कारण त्यांनी सेपरेट सेपरेट प्रोव्हाइड केलेले इन्फॉर्मेशन. ओके, फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ॲसेट टेकन ओव्हर मायनस ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी टेकन ओव्हर. आपला फॉर्मॅट अशा पद्धतीने क्रिएट करायचा. पर्टिक्युलर ओल्ड फॉर्म फर्स्ट ओल्ड फॉर्म, सेकंड ओल्ड फॉर्म आणि त्याची टोटल कॉलम प्रिपेअर नाही केला तरी सुद्धा चालेल. पण कधी बॅलन्स शीट विचारली असेल आणि कधी टोटल कॉलम तुम्ही प्रिपेअर केला, तर तुम्ही ही फिगर डायरेक्टली तुम्ही बॅलन्स शीटमध्ये न्यू फॉर्मच्या ट्रान्सफर करू शकता. म्हणून टोटलचा कॉलम प्रिपेअर केलेला आहे. अदरवाईज त्या टोटलच्या कॉलमची ऍक्च्युअली गरज नाहीये. ओके, तर आपण बघूया, आता स्टार्ट करूया. बघा एज आहे, स्टॉक आहे 3,40,000चा, पण त्याने किती सांगितलेलं आहे, स्टॉक किती कन्सिडर करायला सांगितलेलं आहे, त्यांनी स्टॉक किती कन्सिडर करायला सांगितलं, 15%, रिटर्न डाऊन 15%. मग 15% कमी करा. 3,40,000च्या 15% कमी केले स्टॉक, तर 2,89,000 येत आहेत. ओके, ते डायरेक्ट मेन्शन केले स्टॉक. आपल्याला रिवाइज व्हॅल्यू मेन्शन करायचे, ॲग्रीड व्हॅल्यू मेन्शन करायचे. ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ॲसेट टेकन ओव्हर मायनस ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी टेकन ओव्हर. ओके, सेकंड काय प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन, डाऊटफुल डेप्स 16,526 रुपये आरडीडी मेन्शन करायचे. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की ग्रॉस व्हॅल्यूला डेटर्स आपल्याला मेन्शन करायचे ॲसेट साईडला. बघा 1,78,000 आणि आरडीडी लायबिलिटी साईडला मेन्शन करायचे. ओके, तर तुम्ही असा फॉर्मॅट पहिल्यांदा क्रिएट करून घ्यायचा. ॲसेटसाठी स्पेस सोडायची, मायनस लायबिलिटी मेन्शन करायची आणि लायबिलिटीमध्ये लायबिलिटी लिहायला घ्यायच्यात, म्हणजे एकाच वेळेस सर्व लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे फर्निचर टू बी रिव्हॅल्यूड ॲट ₹4,000. फर्निचरची रिव्हॅल्यूड आपल्याला प्रोव्हाइड केली 4,000, म्हणून फर्निचर बघा 4,000. ओके, नेक्स्ट प्रोव्हाइड केलं मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट ₹2,000. मग इन्व्हेस्टमेंट आपल्याला किती मेन्शन करायचे, 2,000. ओके, आणि तुम्हाला तुमच्याशी आधी डिस्कस केला. आता बघा ही आपण फर्निचरची इन्फॉर्मेशन मेन्शन केली, इन्व्हेस्टमेंटची इन्फॉर्मेशन मेन्शन केली, फर्निचर मेन्शन केले, इन्व्हेस्टमेंट मेन्शन केले. अजून कुठले आपले ॲसेट उरलेले आहेत, कॅश और बँक उरलेले आहेत. तर कॅश रिलेटेड डिस्कस करताना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 2,000 आपण कॅश आपण ट्रान्सफर नाही करू शकत, कारण की 1,500 आपल्याला रिक्वायर्ड फॉर द पेमेंट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सो वी विल ट्रान्सफर ओनली 500 कॅश बॅलन्स टू द न्यू फॉर्म फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीसी. ओके, हे बघा 500 कॅशचा बॅलन्स फक्त आपण 500 ट्रान्सफर केला. बँक ॲज इट इज ट्रान्सफर होईल 26,000. बघा बँक 26,000. ओके, बघा आपण पूर्ण सर्व इन्फॉर्मेशन आपण ट्रान्सफर केली, जे ऍडजस्टमेंटमध्ये दिलेली होती ती सुद्धा यूज केली, आणि बॅलन्स शीटमधली लायबिलिटी ॲसेट साईडला जेवढे ॲसेट दिलेले होते ते आपण सर्व ट्रान्सफर केलेत पीसीला. ओके, आता लायबिलिटी बघूया. लायबिलिटी रिलेटेड त्यांनी काय सांगितलं, फक्त ट्रेड लायबिलिटी टेकन ओव्हर केले आहेत ॲट बुक व्हॅल्यू. मग 2 लायबिलिटी आहेत, 2,20,000 आणि 25,000. हे बघा 2,20,000 आणि 25,000. आपला एचा आपला पीसी आपला क्रिएट झालेला आहे, याची टोटल करा. ओके, ही तुम्ही टोटल करणार आहे, ही जी टोटल येईल ती तुम्ही या पोर्शनची टोटल करा, ही टोटल आली ती. ओके, नेक्स्ट या पोर्शनची टोटल करा, लायबिलिटी साईडची, ती ही टोटल आलेली आहे. ओके, आणि फायनली ही बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करणार ए मायनस बी. ओके, ॲसेट्स मायनस लायबिलिटी इज इक्वल टू तुमचा फाइंड आउट होणार हा पीसीची अमाऊंट आहे, किती 2,37,974. ओके, ही तुमचा एचा पीसी फाइंड आउट झाला. आता सेम आता बीचा पीसी फाइंड आउट करा. बीचा पीसी फाइंड आउट करण्यासाठी सेम तीच बीची इन्फॉर्मेशन यूज करायची. स्टॉक टू बी रिटर्न डाऊन बाय 10%. मग स्टॉकची ओरिजिनल व्हॅल्यू होती 1,96,000 मायनस 10%. ओके, मायनस 10% करून येणार आहे स्टॉकची व्हॅल्यू 2,15,600. एक मिनिट, रिटर्न अप मेन्शन केलेला, रिटर्न डाऊन नाही मेन्शन केलं, रिटर्न अप मेन्शन केले, इथे रिटर्न डाऊन मेन्शन केलेलं होतं. ओके, म्हणजे ॲप्रिसिएट झालेली स्टॉकची व्हॅल्यू 10%ने. ओके, तर 10% ॲप्रिसिएट होऊन आपल्याला मेन्शन करायचे. पहिली होती 1,96,000, त्याच्यामध्ये पुन्हा 19,600 रुपीज ॲड होतील 10% ऑफ 1,96,000. मग ती टोटल आपली होईल 2,15,600. ओके, नेक्स्ट मेन्शन केले प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट 7,100. प्रोव्हिजन 7,100 करायला सांगितलेले. ओल्ड डेटर्स किती होते, 74,000. ते डेटर्स ॲज इट इज मेन्शन होतील ॲसेट साईडला, आणि 7,100ची आरडीडी क्रिएट होईल, ती लायबिलिटी साईडला मेन्शन होईल. ओके, नेक्स्ट आहे रेस्ट ऑफ द ॲसेट्स अँड लायबिलिटी आर टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू. कॅश ॲज इट इज मेन्शन होईल 400 ॲज डिस्कस. आपण डिस्कस केलं होतं बघा, कॅश मेन्शन झाली 400, पण बँक मेन्शन करताना 11,000 मेन्शन होईल आफ्टर डिडक्टिंग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बँक मेन्शन होताना 11,000 मेन्शन होईल. बघा 11,000 मेन्शन झालेली आहे. आणि बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आता इथे इन्फॉर्मेशन तर दिलेली आहे ऑलरेडी, की रिमेनिंग ॲसेट सर्व टेकन ओव्हर केले आहेत म्हणून. पण दिलं जरी नसताना तरी सुद्धा आपण फर्निचर आपण मेन्शन केले असे 3,600 रुपीज. ओके, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीसी.
हे बघा 3600 पीसी फर्निचर. ओके. आणि लायबिलिटी रिलेटेड त्यांनी दोघांची सुद्धा सांगितलेलं फक्त ट्रेड लायबिलिटी टेकन ओव्हर केलं म्हणजे फक्त 94,000 टेकन ओव्हर असतील कारण की बिल्स पेबल नाहीच आहेत. ओके. त्यामुळे लायबिलिटीमध्ये फक्त 94,000 ही एसेटची टोटल मायनस लायबिलिटीची टोटल इज इक्वल टू पीसी. टोटल तुम्ही डायरेक्ट करू शकता 4,000 प्लस 3,600 इज इक्वल टू 7,600. 2,000 प्लस 0 इज इक्वल टू 2,000. ही फक्त टोटल केलेली आहे दोघांची टोटल फक्त. ओके. म्हणजे ए आणि बी ची टोटल केलेली ही टोटल कॉलम आहे. ओके. 289 प्लस 215 600 इज इक्वल टू 5,04,600. 178 प्लस 74,000 फक्त ही टोटल आहे. सगळ्याची टोटल आहे त्याच्यामध्ये काही नवीन काहीच नाहीये. ओके. फक्त टोटल करायचे. हा कॉलम तुम्ही नाही जरी प्रिपेअर केला तरी सुद्धा चालेल. पण while preparing balance sheet you will have to do manual calculation at the time of preparing the balance sheet. मग तुम्ही बॅलन्स शीट करताना फर्निचर आपल्याला मेन्शन करताना 4 प्लस 3,600 असं तुम्हाला करून नंतर मेन्शन करायला लागेल. इथे ह्या कॉलमची गरज नाहीये ऍक्च्युअली. तुम्ही तिथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून ट्रान्सफर केलं तरी सुद्धा होऊ शकतं. ओके. आता आपल्या पीसी कॅल्क्युलेट झालेला आहे. ओके. पीसी कॅल्क्युलेट करणं खूप इम्पॉर्टंट होतं. मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले ना ते तुम्हाला रिमेंबर ठेवायचेच आहेत. ते करणं गरजेचंच आहे. ते म्हणजे कुठले पॉईंट सांगितले तर रिव्हॅल्यूड आपल्याला कन्सिडर करायचे. ओके. दुसरा महत्वाचा पॉईंट सांगितलं कॅश ट्रान्सफर करताना तुम्हाला रिमेनिंग कॅश ट्रान्सफर करायचे आफ्टर कन्सिडरिंग अदर ऍडजस्टमेंट रिलेटेड टू द कॅश ऑर बँक. डेटर्स मेन्शन करताना ग्रॉस व्हॅल्यूला ऍसेटमध्ये मेन्शन करायचे आहेत आणि लायबिलिटी साईडला आरडीडी मेन्शन करायचे. क्रेडिटर्स मेन्शन करताना तुम्हाला क्रेडिटर्स ग्रॉस व्हॅल्यूला लायबिलिटी साईडला मेन्शन करायचे आणि त्याच्यावरचे रिबेट असेल तर ते ऍसेट साईडला मेन्शन करायचं आहे. रिबेट ऑन क्रेडिटर्स. ओके. आणि अदर जे ऍसेट्स अँड लायबिलिटी ज्या ऍडजस्टमेंटमध्ये इन्फॉर्मेशन केलेल्या आहेत त्या आपल्याला मेन्शन करायच्याच आहेत. पण अदर दॅन दॅट त्या सोडून ज्या काय ऍसेट्स अँड लायबिलिटी असतील त्या सुद्धा आपल्याला पीसी मध्ये कन्सिडर करायचे आहेत. कधी कुठलीही इन्फॉर्मेशन कधी दिलेली नसेल तर रिमेनिंग ऍसेट्स अँड लायबिलिटी सुद्धा आपल्याला कन्सिडर करायच्या आणि त्या कन्सिडर करताना त्यांची आपण बुक व्हॅल्यूला टेकन ओव्हर केलेले आहेत असं आपलं ॲझम्पशन असणार आहे आणि त्यानुसार आपण ते मेन्शन करणार आहोत. ओके. तर एवढ्या गोष्ट कधी फॉलो केली आणि हा प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा डेफिनेटली सॉल्व्ह करा. म्हणजे मी जे तुम्हाला जे सांगतोय त्याची रिव्हिजन तुमची आजच्या आज तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाला पाहिजे. कधी कुठला पॉईंट कधी समजत नसेल तर मी तुम्हाला माहिती आहे मी युट्यूबला हे व्हिडिओ अपलोड करतोय त्याचा उपयोग करा. ओके. ते तुम्ही रिवाइज करू शकता, तुम्ही बघू शकता तर त्याचा उपयोग करा तुम्ही. ओके. ओके. पीसी मध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे? जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व्ह मला माहिती आहे ऍक्च्युअली थोडंसं डिफिकल्ट आहे. मी इझी आहे असं म्हणणार नाहीच ऍक्च्युअली. थोडंसं डिफिकल्ट आहे. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करून ट्रान्सफर करणं ते गरजेचंच आहे ऍक्च्युअली. म्हणजे तुम्हाला रिवाइज करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला मी काल ज्या कन्सेप्ट सांगितल्या म्हणजे कालपासून आत्ता सुद्धा ते सांगितल्या की ज्या गोष्टी पीसी कॅल्क्युलेट करताना इम्पॉर्टंट तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ओके. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आता आपण प्रिपेअर करूया आपण बघूया. ओल्ड फॉर्मचे आपल्याला अकाउंट आता क्लोज करायला सांगितलेले आहेत. ऍक्च्युअली जर्नल एंट्री विचारलेले आहेत म्हणजे त्यांनी इथे सोल्युशन मध्ये जर्नल एंट्रीज दिलेल्या आहेत. पण मी तुम्हाला लेजर पोस्टिंग सुद्धा करून दाखवणार आहे. ऍक्च्युअली पीसी साठी प्रिपेअर केलेलं पण मी पीसी तुम्हाला तिथे शो केलं. ओके. ठीक आहे. आता आपण ए फॉर्मचे पहिल्यांदा अकाउंट आपण क्लोज करूया. ओके. ए फॉर्मचे आपल्याला अकाउंट आपल्याला क्लोज करायचे बघा स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके. वी हॅव ओनली 10 मिनिट्स. आपल्या 10 मिनिटामध्ये आपल्याला ते जर्नल एंट्रीज आपल्याला कंप्लीट करायचे. स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे. मला स्टेप्स कोणत्या आहेत ते आता सांगा. फर्स्ट स्टेप ट्रान्सफर ऑफ ऍसेट टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. या सगळ्या आपल्याला इथे बुक व्हॅल्यू यूज करायचे. या सगळ्या बुक व्हॅल्यू आपल्याला यूज करायचे. ट्रान्सफर ऑफ ऍसेट टू रिअलायझेशन आपण फक्त ए फॉर्मचं बघतोय. बी फॉर्मचे अकाउंट क्लोज करण्यासाठी आपल्याला सेपरेट जर्नल एंट्री प्रिपेअर करायला लागेल. बघा हे इन द बुक्स ऑफ ए फॉर्म आहे आणि बी फॉर्मचं इथे सेपरेट असेल इन द बुक्स ऑफ बी फॉर्म. दोघांचं आपल्याला सेपरेट क्रिएट करायचे. तसेच आपल्याला अकाउंट्स प्रिपेअर करताना सुद्धा बघा ए फॉर्मचे इथे बी फॉर्मच्या मी इथे सेपरेट दाखवले. इथे ऍक्च्युअली बी फॉर्म. ओके. ते आपल्याला क्रिएट करायचे. ओके. सेपरेट सेपरेट आपल्याला अकाउंट क्लोज करावे लागतात. तर पहिल्यांदा ए फॉर्म मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेले असतात तर 4 अकाउंट आपल्याला कंपल्सरी प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट म्हणजे रिअलायझेशन अकाउंट, सेकंड न्यू फॉर्म अकाउंट सॉरी फर्स्ट रिअलायझेशन प्रिपेअर करा, नेक्स्ट कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करा, नेक्स्ट न्यू फॉर्म अकाउंट प्रिपेअर करा आणि कधी ऍडिशनल अकाउंट कुठला असेल तर तुम्ही प्रिपेअर करू शकता. ते म्हणजे कॅश अकाउंट असेल किंवा पार्टनर्स लोन अकाउंट असेल. ओके. किंवा अदर अकाउंट ऑन विच यू हॅव ऍडजस्टमेंट इन ऍक्च्युअली प्रॉब्लेम. कधी एखाद्या याच्यावरती कधी ऍडजस्टमेंट असेल तर ते सुद्धा अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके. तर आता मी स्टार्ट करतो. ऍक्च्युअली आपल्याला अकाउंट क्लोज करायचे. फर्स्ट स्टेप काय ट्रान्सफर ऑफ
ऑल ॲसेट टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. आता या सगळ्या ॲसेट ट्रान्सफर होतील. मग जर्नल एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. बघा कॅश अकाउंट हे सर्व ॲसेट्स आणि त्या सर्वांच्या बुक व्हॅल्यू मेन्शन केलेल्या आहेत. ह्या ज्या व्हॅल्यू मेन्शन केल्या त्या सर्व तिथे व्हॅल्यू मेन्शन केल्या सगळ्या व्हॅल्यू. बघा 5,52,500 टोटल आहे. 5,00,000 सॉरी कॅश ट्रान्सफर करताना आपल्याला कमी ट्रान्सफर करायचे. कॅश ट्रान्सफर करताना 1,500 मायनस करून ट्रान्सफर करायचे. ओके, तर ही गोष्ट आता माझ्या सुद्धा लक्षात येत नव्हती. तर ते असंच होतं ऍक्च्युली, तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायला थोडंसं डिफिकल्ट जातं. तर आता कॅश आपण पीसी मध्ये सुद्धा कमी घेतली तर इथे सुद्धा आपल्याला कमीच ट्रान्सफर करायचे, कारण की आपल्या कॅशचे आपल्याला प्रोव्हिजन करायचे. कॅश आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेमेंटसाठी आपल्याला युटिलाइज करायचे, ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचे. त्यामुळे आपल्याला कॅश आपण पूर्ण कन्सिडर करणार नाही आहोत. तर ही 2,000 ऐवजी आपण किती 1,500 आपण कन्सिडर करणार आहोत. त्यामुळे 1,500 रुपीज इथून मायनस होऊन तुमची रिमेनिंग ट्रान्सफर झालेली आहे. ओके, तर आता अकाउंट प्रिपेअर करताना तुम्हाला अशा पद्धतीने मेन्शन होईल रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ट्री ॲसेट्स अकाउंट. ओके, आणि ऍक्च्युली सेपरेट सेपरेट मेन्शन करावे लागतात. म्हणजे प्रत्येक ॲसेटचं नाव इथे खाली मेन्शन करायला लागेल, ते इनर कॉलमला मेन्शन करायला लागेल आणि त्याची टोटल आउटर कॉलमला मेन्शन करायला लागेल. पण आता माझ्या इथे तेवढा वेळ नाहीये, त्यामुळे मी डायरेक्टली ते टोटल मेन्शन करतोय 5,51,000. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला असं डायरेक्ट मेन्शन करायचं नाही. अकाउंट प्रिपेअर करताना तुम्हाला कसं मेन्शन करायचंय, सेपरेट सेपरेट मेन्शन करायचे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सेपरेट मेन्शन करायची. म्हणजे स्टॉक सेपरेट, इन्व्हेस्टमेंट सेपरेट, त्याची इनर कॉलमला इन्फॉर्मेशन मेन्शन करायची आणि त्याची टोटल इथे मेन्शन करायचे. ओके, पण आता मी डायरेक्ट मेन्शन करतोय कारण आपल्या इथे तेवढा वेळ नाहीये की सर्व गोष्टी आपल्याला असे सेपरेट सेपरेट शो करून दाखवणं. ओके, पण तुम्हाला प्रिपेअर करताना लक्षात ठेवा सगळ्या ॲसेट्स, म्हणजे ही जी आहे ना, ह्या सगळ्या ॲसेट्स अशा या सगळ्या ॲसेट मेन्शन झाल्या असत्या, सर्व ही टोटल इनर कॉलमला मेन्शन झाली असती आणि त्याची टोटल आपण आउटर कॉलमला मेन्शन केली असती. ओके, आपण फर्स्ट स्टेप आपण कंप्लीट केली. आता सेकंड स्टेप, ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट. जर्नल एंट्री काय, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, सर्व लायबिलिटी ट्रान्सफर होतील. ज्या टेकन ओव्हर केलेल्या त्या सुद्धा आणि नाही टेकन ओव्हर केल्या त्या सुद्धा. आता आउटस्टँडिंग लायबिलिटी एक्सपेन्सेस टेकन ओव्हर केलेल्या नाहीत, पण तरी सुद्धा आपल्याला ते मेन्शन करायच्या. सर्व लायबिलिटीज मेन्शन करायच्यात. आपल्याला बॅलन्स शीट पूर्ण नील करायचे. ओके, तर आता रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लायबिलिटीज, बाय सन्ट्री लायबिलिटी. ओके, बाय सन्ट्री लायबिलिटीज अकाउंट आणि सर्व लायबिलिटीज आपल्याला ते इनर कॉलमला इथे शो करायचे. 3 लायबिलिटी आहेत ते, पण मी आता मेन्शन करताना डायरेक्ट टोटल मेन्शन करतोय 246,500. मी डायरेक्ट टोटल मेन्शन करतोय, पण तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवा त्या सेपरेट सेपरेट शो करायच्या. नेक्स्ट स्टेप काय, नेक्स्ट स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस टू कॅपिटल अकाउंट. पण इथे रिझर्व्ह अँड सरप्लस नाही आहेत आपल्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, तर कॅपिटल अकाउंट आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करण्याची जर्नल एंट्री होत नाही, पण लेजर पोस्टिंग आपल्याला करायची. ओके, लेजर पोस्टिंग आपल्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कुठला बॅलन्स असतो, क्रेडिट बॅलन्स असतो, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, आणि इथे ऍक्च्युली मी रुपीज 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 ऍक्च्युली 3 पार्टनरसाठी मेन्शन केले, पण आपल्या करंट याच्यामध्ये फक्त एकच पार्टनर आहे ना, त्यामुळे इथे डायरेक्ट ती टोटल मेन्शन होईल. मी ऍक्च्युली फॉर्मॅट प्रिपेअर केलेला होता फक्त किती 3,06,000. ओके, 3,06,000 मेन्शन होतील फक्त कॅपिटलचा बॅलन्स. ओके, नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉसेस. पण करंट प्रॉब्लेम मध्ये अक्युमुलेटेड लॉसेस नाही, म्हणजे ऍसेट साईडला तुम्हाला कदाचित अक्युमुलेटेड लॉसेस असतील तर दिसतील, म्हणजे पीएनएल अकाउंट डेबिट बॅलन्स. ओके, पण करंट प्रॉब्लेम मध्ये सेकंड अँड थर्ड स्टेप नाहीच आहे. ओके, नेक्स्ट स्टेप आपल्याला काय बघा, आता सर्व लायबिलिटी आणि सर्व ऍसेट्स आपल्याला ट्रान्सफर करून झालेले आहेत. पूर्ण बॅलन्स शीट आपली नील झालेली आहे. कुठला राहिलेला आहे का ट्रान्सफर करायचं, नाही. सर्व ह्या लायबिलिटी आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर केल्या, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केल्या आणि सर्व ऍसेट्स आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलं. बॅलन्स शीट आपली नील झालेली आहे. बॅलन्स शीट नील झालेली असेल तर आपला नेक्स्ट स्टेप आपल्याला करायचे, फिफ्थ स्टेप, पीसी ड्यू. तर पीसीची अमाऊंट किती कॅल्क्युलेट केलेली आहे, तर आपण इथे आपण बघितलं पीसीची अमाऊंट किती, ए फॉर्मची किती पीसीची अमाऊंट आहे 237,974. तर तेवढ्याची आपल्याला एंट्री करायची. जर्नल एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट. मी तेच तुम्हाला शो करतो म्हणजे ते वर खाली नको करायला. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सॉरी न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, पीसी ड्यू ची एंट्री, न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, लेजर पोस्टिंग करतो, न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, रिअलायझेशन अकाउंट किती अमाऊंट आहे, जेवढी पीसीची अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट 237,974. 237,974 बरोबर आहे ना, 237,974. ओके, बरोबर आहे. बघा ही अमाऊंट कुठून घेतलेली आहे, पीसीची अमाऊंट आहे. पीसीची जी अमाऊंट होती ती
237,974. ओके, तीच अमाऊंट इथे मेन्शन केलेली आहे. ओके, नेक्स्ट स्टेप काय आपली, पीसीड्यू ची एंट्री. त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा राहिला ऍक्च्युली. बघा इथे न्यू फॉर्मच्या अकाउंटच्या डेबिट साईडला आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय न्यू फॉर्म अकाउंट म्हणजे एबी अँड कंपनी अकाउंट. ऍक्च्युली आता एबी अँड कंपनी अकाउंट न्यू फॉर्म अकाउंट इथे मेन्शन होईल 237,974. इथे सुद्धा न्यू फॉर्म अकाउंट असं नाही मेन्शन होणार, ते इथे सुद्धा एबी अँड कंपनी अकाउंटच मेन्शन होईल. एबी अँड कंपनी असंच मेन्शन होईल. इथे सुद्धा मेन्शन होताना एबी अँड कंपनीच अकाउंट मेन्शन होईल. ओके, अशा पद्धतीनेच मेन्शन होईल. ओके, आपण सर काय केलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर्नल एंट्रीज पण लिहायच्या का? विचारला असेल तर लिहायच्या. आता विचारलेल्या होत्या म्हणून इथे लिहिलेल्या आहेत. ओके, मोस्टली लेजर अकाउंटच विचारतात. सर्व एवढं विचारणार नाही, कारण एवढा प्रॉब्लेम तर खूप मोठा होईल. म्हणजे सोल्युशन ते 20-30 मार्काचं होईल, तर तेवढं नाही विचारत. तुम्हाला काहीतरी 1-2 गोष्टीच विचारतात या 5 पैकी. ओके, म्हणजे मॅक्झिमम 3 गोष्टी विचारतात. ओके, आपण काय केलं, आता नेक्स्ट आपल्याला बघा पीसीड्यू ची एंट्री केल्यानंतर आपल्याला ऍसेट सोल्ड और टेकन ओव्हर बाय पार्टनर आपल्याला करायचं. तर ऍसेट सोल्ड आहे आपले, नाही. तर टेकन ओव्हर आहे का, नाही. लायबिलिटी पेड और टेकन ओव्हर बाय पार्टनर, तर इथे लायबिलिटी पेड आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड आहेत. ओके, त्यामुळे त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. त्याची एंट्री काय होणार आहे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड 1,500. ओके, मग त्याचा इफेक्ट आपण लेजर पोस्टिंग करतो मी, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके, किती 1,500. आता कॅश अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं नाहीये, त्यामुळे त्याचा काही इफेक्ट तिथे आपण दाखवत नाही आहोत. ओके, नेक्स्ट इफेक्ट काय आपला, नेक्स्ट काय स्टेप आहे आपली, लायबिलिटी पेड झाली. नेक्स्ट आपल्या रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड, तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड नाही आहेत प्रॉब्लेम मध्ये. ओके, म्हणजे आपला प्रॉब्लेम आता इथे आपला कम्प्लीट झालेला आहे. ओके, मी सांगेन आता इथे आपला प्रॉब्लेम आपला ऍक्च्युली सोल्युशन आपला कम्प्लीट झालेला आहे. फक्त आता रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. बॅलन्सिंग अमाऊंट मी सम फाइंड आउट करतो या दोघांची टोटल. ओके, एवढी टोटल होते. 30 मी या बाजूला मेन्शन करून घेतो आणि बॅलन्सिंग अमाऊंट इथे फाइंड आउट करतो. ओके, मायनस, ओके ते मिसमॅच होतं ऍक्च्युली. ओके ओके, ठीक आहे. मी ते सेपरेट फाइंड आउट करतो ते ऍक्च्युली. या वरच्याची टोटल इथे सेपरेट करतो. अरे हो, मी कॉपी पेस्ट केला ना. ओके, ठीक आहे. इथे कॉपी करून इथे ती अमाऊंट पेस्ट करायला पाहिजे होती. पेस्ट व्हॅल्यू. ओके, आणि इथे रिबॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट होईल, रिअलायझेशन प्रॉफिट. आता ही अमाऊंट मायनस ही अमाऊंट, हा प्रॉफिट येतोय कारण क्रेडिट साईडची टोटल जास्त येते. हे आपण ट्रान्सफर करणार टू कॅपिटल अकाउंट. ओके, आणि हा बॅलन्स आपला ट्रान्सफर होईल रिअलायझेशन कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, कॉपी आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे ट्रान्सफर होईल, पण पेस्ट व्हॅल्यू करतो मी. ओके, टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, स्पेलिंग थोडीशी आहे, लक्षात ठेवा. रिअलायझेशन अकाउंट, कारण की शेवटचे आपल्या इथे 3 मिनिट उरलेले आहेत. ओके, आपला काय रिअलायझेशन अकाउंट आपला क्लोज झाला, तर ह्याची जर्नल एंट्री होणार आहे. बघा जर्नल एंट्री ह्याची झालेली असणार आहे. ओके, जर्नल एंट्री मध्ये बघा जर्नल एंट्री झालेली असणार आहे. बघा 68,026 एज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बघा जर्नल एंट्री काय झाली, एज कॅपिटल अकाउंट. अरे हो, आपण एंट्री करताना रॉंग एंट्री केलेली आहे, कारण ही टोटल आपली एवढी झालेली आहे. ओके, ही 68,026 आपली ह्या बाजूला येतील. ओके, आणि एवढी टोटल झालेली आहे. आपण 5,25,500. ओके, कंट्रोल Z, कंट्रोल X, बाय कॅपिटल येला. डेबिट साईडची टोटल जास्त येते, क्रेडिट साईडची टोटल जास्त नाहीये. ओके, त्यामुळे याचा बॅलन्सिंग अमाऊंट ऍक्च्युली कॅपिटल अकाउंटची ह्या बाजूला नाही मेन्शन होणार, ते कॅपिटल अकाउंटच्या या बाजूला मेन्शन होईल. ओके, टू रिअलायझेशन. ओके, बघा त्याची जर्नल एंट्री ट्रान्सफर केलेली आहे. एज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ही बघा जर्नल एंट्री, एज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. इथे एज कॅपिटल अकाउंट आहे. ओके, आता कॅपिटल अकाउंट क्लोज करा.
त्याची बॅलन्सिंग अमाऊंट आपल्या न्यू फॉर्मला ट्रान्सफर करायची आणि अकाउंट आपला टॅली होणार आहे. ओके ओके 68,000 मायनस करा. ओके 3,06,000 मायनस 68,226 आपल्या बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट होते 2,37,000 2,37,974. इथे आपण मेन्शन करणार आहोत 2 न्यू कंपनी अकाउंट म्हणजे एबी अँड कंपनी अकाउंट. ओके एबी अँड कंपनी अकाउंट आणि हे एबी अँड कंपनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल बाय कॅपिटल अकाउंट. ओके किती अमाऊंट येणार आहे 237,974. बघा आपला टॅली झालेला आहे. एबी अँड कंपनी अकाउंट आपलं टॅली होत आहे. ओके हे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आपलं हे अकाउंट आपलं टॅली झालं पाहिजे. कधी टॅली नसेल ना होत तर तुमची कुठेतरी मिस्टेक आहे. ओके आपण कॅश अकाउंट आपण प्रिपेअरच केला नाही नाहीतर कॅश अकाउंटला सुद्धा त्याचा इफेक्ट आपला दिसला असं कॅश अकाउंट सुद्धा आपला टॅली झाला असतो. बघा ही कधी टॅली होत नसेल ना तर तुमचे मिस्टेक आहे. ओके आता मी फक्त ए फॉर्मचा क्रिएट केलेला आहे. तुम्ही बी फॉर्मचा ट्राय करा. ओके नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ओके थँक्यू. just last minute is remaining actually. Try to prepare the B form's ledger account and try to find out these journal entries of the B form. Okay, try to solve the journal entries in the books of B form and ledger account in the books of B form to close the books of B form. ओके कधी ट्राय करा नसेल होत तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघणारच आहोत. ओके थोडासा मोठा प्रॉब्लेम आहे. कॉन्सन्ट्रेशन करा रिव्हिजन करा पुन्हा पाहिजे तर युट्यूब लिंक बघा युट्यूब व्हिडिओ बघा. ओके